पूर्ण डॅशबोर्ड माझा खाली पडतोय. हे नॅशनल लेवलला कबड्डी खेळलेले खिलाडी आहेत. तर वरली सिलिंग मारतो आणि चर्चिंगला जातो ना, तसा हायवे एकदम जबरदस्त. कारण की जिम कुणाला आवडते, फक्त आपल्यालाच आवडते. नॅशनल लेवलला कबड्डी खेळलेले खिलाडी आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये पण लंडन पुढे पाडलेले आहे. हे गायज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो, आज आहे डे 2 आणि आज आहे आमचा शूटिंगचा दिवस आणि मी चाललो आता सरांच्या हॉटेलमध्ये मॅरिटमध्ये. तर हा दिवसभराचा प्रवास मी तुम्हाला दाखवेन. तर मी आलो आता बॉसच्या हॉटेलमध्ये मॅरिटमध्ये. मॅरिट हॉटेल. आजचा दिवस खूप टफ असणार आहे, बघू आता. आणि शूटिंग आहे आणि अक्षय कुमार सर आहे, तर बापरे एकदम खतरनाक काम करतात अक्षय कुमार सर. तर पाहू. तर मित्रांनो, मी आता आलोय बेसला. तिकडं आमचा नाश्ता आखता आहे. आता नाश्त्यासाठी बघा, फॉरेनर्स आतमध्ये हे करतात सर्व आयटम्स आहेत. कोल्ड वगैरे असं फ्रूट्स आहेत, चाय कॉफी सब्जीला. तर एवढ्या सर्व गोष्टी आहेत. तर कॉफी पण आहेत. तर रेडीमेड आपल्याला कॉफी पाहिजे तर इकडून भेटेल. तर आणि ॲक्च्युली इकडची लोक इतकी छान आहेत ना, म्हणजे खूप प्रेमाने, इतकं प्रेमाने डार्लिंग, हाय डार्लिंग, हाऊ यू, यू ओके, अशा सर्व पद्धतीचे वार्ता करतात. आणि आपल्याला हे बघा, राईस अँड पनीर. आपल्यासारखी टेस्ट नाही आहे, पण कारण की आपल्याला कसं मसाला खायची आदत आहे, त्यामुळे. तरी ओके, छान बनवलं त्या लोकांनी. मी घेतलंय राईस आणि पनीर. शूटिंगची लोकेशन आहे आमची इकडं. हे असे क्लासरूम्स असतात इकडचे. तर हा पॅलेस नाही आहे, काय माहिती आहे काय, पण इथं शिकवतात. म्हणजे असे डॉक्टर विक्टरची डिग्री घेतात कसं शिकवतात, तसं इकडे आहे. मला असं वाटतं हे अक्षय सर इकडं बहुतेक मेकअप करतात. ओके. तर मित्रांनो, फोनमध्ये चार्जिंगच नाही थांबत आहे आणि नेटवर्क नाही ना, त्याच्यामुळे डोकंच नाही चालत आहे. कारण की एवढ्या गोष्टी पोस्ट करायच्या, सर्व होल्डवरती आहे. पूर्ण डॅशबोर्ड माझा खाली पडतोय. तर काय करू आणि काय नाही ते आता डोक्याच्या बाहेर गेलेलं आहे. लंडनमध्ये यायचं म्हटलं, पण नेटवर्कची पण सोय पाहिजे ना, ते तरी पाहिजे का नाही. आता बघा, कुठेतरी आलो आणि चार्जिंग लावले का जागेवरती. एक वस्तू आहे की कुठल्याही बाहेरच्या देशात जेव्हा तुम्ही जाता ना, तुम्हाला कॉम्प्लिकेटेड होतच. काही ना काही गोष्टी तुम्हाला फेस कराव्याच लागतात. भाई साहब, छान छान फुलं, कलरफुल एकदम, रेड अँड व्हाईट. हे ती युनिव्हर्सिटी आहे जिथं आपण शूट करतोय. आणि जे तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला हे बघताय ना गोलसारखं, ते फुटबॉलचं स्टेडियम आहे. आणि हा असा छोटा दिसतोय, पण खूप मोठा स्टेडियम आहे फुटबॉलचा. पाजी, ये कौन सा वाला हाईवे? बढ़िया हाईवे. ए बापरे, इकडचे हायवे बघा आणि आपल्या इकडचे हायवे. हे मला असं वाटतं आपण डायरेक्ट ते वरली सिलिंग मारतो आणि चर्चिंगला जातो ना, तसा हायवे एकदम जबरदस्त. तर मित्रांनो, आता आपल्याला एक इंटरेस्टिंग व्यक्ती भेटलेले आहे. त्यांचं नाव आहे मनोहर सिंग. मनोहर सिंग हे नॅशनल लेवलला कबड्डी खेळलेले खिलाडी आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्या बारेमध्ये. तो पाजी बताइए, आप कहाँ से हो? मैं पंजाब से हूँ, अमृतसर। पंजाब अमरसन, मतलब. और पाजी, आप कब से हो लंदन में? मैं 2009 से हूँ। अच्छा, 2009 से. और आप इसकी मतलब पहले क्या किया करते थे? पहले मैं इंडिया में कबड्डी खेलता था, स्कूल टाइम से ही। खेलते खेलते इधर आ गए। ओ, क्या बात है. तर पण अभी नॅशनल लेवलला खेळलेला खिलाडी आहे हा. हांगकांग में भी 2 बार खेला हांगकांग में भी 2 बार. क्या और बात जीते है. 2 बार हांगकांग में। ओ, क्या बात है. हांगकांग में टीम बनाया था आगे अपना, अच्छा, फिर इधर आ गए 2009 में। इधर तो बस यही ड्राइविंग चल रही है, टैक्सी करते हैं हम क्या बात है. के साथ। क्या बात है. और पाजी, यहाँ पे कौन कौन रहता है लंदन में आपका? हमारी सारी फैमिली रहती है, बच्चे, ओ, भाई, फैमिली रहती है। बाकी भैया हमारे ये ब्रदर आए, बहुत अच्छा लगा इनसे मिलके। इतने इतने अच्छे आदमी इंडिया से आते रहेंगे तो हमारा खून बढ़ता रहेगा।
थैंक यू भाई। इनसे एक मिले। इंडियन को मिलके यार एक हाँ, वो बात ही होती है यार, अपना भाई है यार। आज ये इंडियन मिले तो एक 1 किलो केजी खून बढ़ गया। ये हमारे छोटे भाई हैं। जी जी ये जी जी। हमसे बहुत प्यार करते हैं तो हम इनसे बहुत प्यार करते हैं। हमेशा हमेशा हमारे लिए आप। और हाँ आप इंडिया वाले सब जो देख रहे हो, हाँ आपके लिए भी बहुत बहुत बड़ा लाभ है, बहुत बड़ा प्यार है। जी तो आप भी आए जी तो आके कॉल करें, मेरे भाई को मैं नंबर दे दूंगा, जिसने मेरे जी पास जी। आना है तो आके रह के अगर जा आपको सकते किसी हैं। को इनका नंबर चाहिए तो मुझे कमेंट में मेंशन कीजिए, मैं। मैं टैक्सी वैसे भी एयरपोर्ट से ऐसे ही लूंगा, ये नहीं कि मैं टैक्सी करता हूँ तो पैसे हाँ लूंगा। जो इंडियन स्टूडेंट आते थे मैं उनके लिए फ्री काम करता था। क्या बात है, क्या बात है, देखा। तो जो इंडियन स्टूडेंट के लिए फ्री काम करते हैं, मतलब। जो यूनिवर्सिटी में लड़कियां आती थी लड़के आते थे तो उधर मैं हॉलमैन है यूनिवर्सिटी एगम अच्छा। में, तो ओके। मैं फ्री छोड़ता रहा हूँ। एक ऑक्सफोर्ड में वहां भी फ्री छोड़ता रहा हूँ। अच्छा और जो स्टूडेंट आते थे उधर जाने के लिए अच्छा ब्रमिंघम में, अच्छा। तो वो 2-2.5 घंटे लगते तो वो भी फ्री छोड़ के आता था। क्या बात है, वधिया बाजी वधिया। तो इंडिया के लिए हम करना चाहते हैं और अरे करते इंडिया के रहेंगे। लिए आपने पहले ही बहुत कुछ किया है। और हमें बहुत खुशी है कि बाजी हम आपके साथ ट्रैवल कर रहे हैं और आपके थैंक साथ यू। काम कर रहे हैं, सच में इस चीज़ की बहुत ये तो खुशी है। आपका बड़प्पन है। जी जी। ओके, थैंक यू, लव यू ओके ऑल, थँक यू। बाय। थँक यू मित्रांनो, कसं वाटलं पाजींना भेटून प्लीज मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. सूप. भाई साहब एक वार्ता तर आहे यार. जेव्हापासून मी लंडनला आलोय ना यार, जेवायचे खूप वांदे झाले. काय जेवण आणि लोक काय खातात पितात इथं तर काय समजत नाही. पण खरंच खूप वांदे झाले जेवणाचे. तर बघू जाऊन जेवण भेटते. भाई साहब क्या ब्युटिफुल आहे यार, एक नंबर वस्तू आहे बघा ना, एकदम ऑसम. भाई काय दिसतात यार, म्हणजे पूर्वीच्या गोष्टी बघा, सर्व एकशे एक एकदम भारी भारी गोष्टी आहेत सर्व इकडं. आणि ऑसम एकदम दिसायला पण एकदम. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा ना काय आहे, पाठी बुलडोजर टाईप आहे एकदम. छोटे छोटेसे बुलडोजर बघा ना. हा माणूस या क्रेन वरती घेऊन चाललाय. तर टेक्नॉलॉजी मध्ये पण लंडन कुठे पाठी नाही भाऊ. तर जबरदस्त टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो मी आता जिम मध्ये आलो आणि आता विचार करतो की मी माझी चेस्ट ट्रेन करू. आणि इथं काही जास्त इन्स्ट्रुमेंट आहेत नाही. बट ही जिम आहे, लहान आहे, पण वर्कआउट खूप गरजेचं आहे म्हणून करावं लागतं आणि मी तर एव्हरीडे करतो, तुम्हाला माहितीच आहे. तर ठीक आहे, चेस्ट मारतो. चेस्ट झालेले, आता ट्रायशेप ट्रेन करतो. नॉट बॅड, छान होती जिम. म्हणजे लहान आहे, वेट नाही आहे, पण लाईट वेट मारूनही जिम करू शकतो. क्लब मोटिवेशन लिहिलंय माझ्या पाठी. म्हणजे छान आहे हॉटेल आमचं, खूप छान आहे. फक्त जिममध्ये कोणी येत नाही, कारण की जिम कुणाला आवडते, फक्त आपल्यालाच आवडते. तुम्ही बिलीव्ह करू शकता की रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. हे बघा, 8 वाजले तरी एकदम उजेड आहे इकडं. आणि आता भूक इतकी लागले, दुपारी पण काय खाल्लं नव्हतं. आता जस्ट वर्कआउट फिनिश केला, आता चाललोय जेवायला, म्हणजे जेवण आणायला. आता बघू काय जेवण भेटतंय आणि काय नाही भेटत आहे. पण काहीतरी खायला पाहिजे. आता रस्ता कसं जायचं तर कन्फ्यूज झालो आहे मी. ठीक आहे चला बघू काहीतरी करू, रास्ता निकालू. किधर से ना किधर से रास्ता मिल ही जाएगा. अरे देवा, काय वाट लागले बघा माझी. खाया पियाचे वांदे. जर तुम्हा लोकांना वाटत असेल की आम्ही लंडनला जाऊ, मजा करू, चुकून पण येऊ नका. हे बघा, खाया पियाला जेवण नाही, काय नाही. हे सँडविच खाऊन तुम्ही पोट भरणार आहात का? तर माझे भरपूर मित्र आहेत की त्यांना असं वाटतं इथेच लंडनला गेलाय तर मजा करतोय. रूम 5 स्टार आहे, पण खाणं बघा. रूम रूम काय करायचं, चाटायचं आहे. तर खाणं हे आहे. तर हे जर तुम्हाला जेवायची तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही नक्की लंडनला या, नाही तर येऊ नका. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. आजच्यासाठी बाय बाय. आपण भेटूया उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मॉर्निंग डे 2. दर्शन